नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, राज्यातील या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या 5 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। मित्रांनो, राज्य शासनाअंतर्गत या 5 जिल्ह्यातील 20,644 शेतकऱ्यांसाठी एकूण 44,74,25,00,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात। मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 20 सप्टेंबर म्हणजे मित्रांनो 2 दिवसापूर्वी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 5 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर पहा मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्रांची उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2014 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, मार्च 2024 ते मे 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही खाली शासन निर्णय पाहू शकतात। मित्रांनो, शासन निर्णय मध्ये काय माहिती देण्यात आली आहे पहा। मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 44,74,25,00,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 5 जिल्ह्यातील 20,644 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत म्हणजे मित्रांनो प्रति हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे पाहू शकतात। तर मित्रांनो, पहिला जिल्हा पहा, चंद्रपूर जिल्ह्यात मार्च 2024 मध्ये नुकसान झालेल्या 845 शेतकऱ्यांसाठी 78,68,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अजून परत चंद्रपूर जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 1,181 शेतकऱ्यांसाठी 1,92,66,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,009 शेतकऱ्यांसाठी 3,08,24,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यात एप्रिल ते मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 215 शेतकऱ्यांसाठी 28,70,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 15,451 शेतकऱ्यांसाठी 37,40,74,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 502 शेतकऱ्यांसाठी 73,12,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, परत सांगली जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 481 शेतकऱ्यांसाठी
52,11,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 5 जिल्ह्यातील 20,644 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम 44,74,25,00,000 रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम या 5 जिल्ह्यातील 20,644 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे सरसकट जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।